श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 11वा भीमदशक समास 10वा निस्पृह वर्तणूक. श्रीराम मूर्ख एक देसी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा भोवून भोगितो, नाना सुखे. श्रीराम मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहतो. चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते. ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी अनेकविध सुखांचा उपभोग घेतो, तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त, विख्यात योगी. श्रीराम त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्याने त्याची दृष्टीही विशाल असते. तो सर्व काही जाणतो आणि तो विख्यात योगीही असतो. करता भोगता तत्वता, भूमंडळी सर्व सत्ता, त्या वेगळा त्या सज्ञाता, पाहेसा कवणू. श्रीराम सर्व जगात करता भोगता तत्वतः अंतरात्माच असतो आणि सर्व भूमंडळावर त्याचीच सत्ता असते. त्याला जाणणारा दुसरा कुणी असूच शकत नाही. तो स्वतःच जाणतो. ऐसे महंते असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाता नस पडावे, एकाएकी. श्रीराम महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावे. त्याने सर्व शोधून सार ग्रहण करावे आणि कुणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्यास सहजासहजी सापडू नये. कीर्ती रूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत, एकही नाही. श्रीराम त्याची उदंड कीर्ती झाल्याने कीर्ती रूपाने सर्व त्याला जाणतात, पण एकही वेश शाश्वत नसल्याने ते त्यास ओळखू शकत नाहीत. प्रगट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना, काय कैसे. श्रीराम त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते ती कधी कमी होत नाही, पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे ते कळत नाही. तो कसा काय आहे याचा पत्ताच कुणाला लागत नाही. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चालणे विण एक क्षण, जाऊच नेदी. श्रीराम उत्तम वेश हे खरे भूषण नसून दूषणच ठरते, कारण उत्तम कीर्ती हेच खरे भूषण आहे. महंत हा मननाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देत नाही. त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहाती मन, परीच्छा दिसेना. श्रीराम जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नूतन लोकात मिसळतो. त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करतात, पण त्याला कुठलीही इच्छा वा वासना असल्याचे त्यांना आढळून येत नाही. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठून जातो. श्रीराम तो कोणाकडेही पुरते पाहत नाही, कोणाशी पुरते बोलत नाही, दीर्घकाळ एका ठिकाणी राहतही नाही, तेथून उठून निघून जातो. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तेथे तरी जायेना, आपुली स्थिती अनुमाना, येवोच नेदी. श्रीराम आपण कोठे जाणार ते कोणाला सांगत नाही. समजा कदाचित सांगितले तर तेथे तो मुळे जातच नाही. आपण कोठे आहोत याचा कुणाला थांब पत्ताच लागू देत नाही. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी, निर्फळ करुनी. श्रीराम लोकांनी काही अनुमान केले तर ते चुकीचे ठरवतो. लोकांनी काही कल्पना केली असेल तर त्याचे उलट करतो. लोकांनी जे तर्क केले असतील ते तो निष्फळ करतो. लोकांस पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. श्रीराम लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटतो. लोक सर्व काळ ज्यासाठी अति तत्पर असतात त्या गोष्टीची महंतास अनिच्छा असते. एवं कल्पिता कल्पेना, न तर्किता हि तर्केना, कदापि भाविता भावेना, योगेश्वर. श्रीराम याप्रमाणे महंताविषयी कल्पना करू जावे तर तेही जमत नाही. नाना तर्क करू जावे तर तर्क करणेही अशक्य होते. त्याच्याविषयी काही भावनाही करता येत नाहीत, असा तो विलक्षण योगेश्वर असतो.
ऐसे अंतर सापडेन शरीर ठाई पडेन क्षण एक विषंभेन कथा कीर्तन श्रीराम. याप्रमाणे महंताच्या अंतरंगात काय चालले आहे हेही लोकांना कळून येत नाही आणि शरीराने गाठ पडणेही कठीण जाते. मात्र महंत कथा कीर्तनात क्षणभरही खंड पडू देत नाही. लोकसंकल्प विकल्प करीती ते अवघेची निर्फळ होती जनाची जना लाजवी वृत्ती तेव्हा योगेश्वर श्रीराम. लोक त्याच्या संबंधी जे जे संकल्प विकल्प करतात ते सर्व निष्फळ होतात. त्यामुळे लोकांना स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागते. अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्याच्याबद्दल दिसून येते तो योगेश्वर आहे असे जाणावे. बहुती शोधून पाहिले बहुतांच्या मनास आले तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य श्रीराम. महंताच्या कार्याविषयी चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात. या गोष्टी जर त्यांच्या मनास आल्या तर मग फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे जाणावे. अखंड एकांत सेवावा अभ्यासची करीत जावा काळ सार्थकची करावा जनासहित श्रीराम. महंताने अखंड एकांत करावा, सतत अभ्यास करीत असावे आणि स्वतः सहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा. उत्तम गुण तितुके घ्यावे घेऊन जनास शिकवावे उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे श्रीराम. त्यांनी स्वतः उत्तम गुण संपादन करावेत आणि लोकांनाही शिकवावे. अखंड लोकसंग्रह करीत असावे पण हे सर्व गुप्तपणे करावे. अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग लोक समजोन मग आज्ञा इच्छिती श्रीराम. अखंड कामाची घाई गर्दी सुरू असावी. अनेक लोकांना त्याने भगवंतांची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी म्हणजे मग त्याची ती तळमळ पाहून लोक त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात. स्वतःच त्याचे सेवक मानू लागतात. आधी कष्ट मग फळ कष्टाची नाही ते निर्फळ साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट श्रीराम. आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी. कष्टच केले नाही तर कार्यसिद्धी होत नाही. जो कष्ट करीत नाही तो कुशकामाचा समजावा. लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे जाण जाणून धरावे जवळी दुरी श्रीराम. अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर सारावे. अधिकार परत्वे कार्य होते अधिकार नसता व्यर्थ जाते जाणूनी शोधावे चित्ते नाना प्रकारे श्रीराम. ज्याचा जसा अधिकार असेल त्याचेकडून त्या प्रकारे योग्य ते काम करवून घ्यावे. लायकी नसताना कार्य सांगितले असता ते व्यर्थ जाते. म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा. अधिकार पाहोन कार्य सांगणे साक्षेप पाहोन विश्वास धरणे आपला मगज राखणे काहीतरी श्रीराम. ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यास अनुसरून त्यास कार्य सांगावे. त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झाले तरी आपले महत्व कायम राखावे. हे प्रचितीचे बोलिले आधी केले मग सांगितले मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके श्रीराम. हे बोलणे अनुभवाचे आहे. आधी स्वतः करून मी लोकांना सांगितले आहे. माझे म्हणणे ज्यास पटत असेल त्याने यापासून बोध घेतला पाहिजे. महंते महंत करावे युक्ती बुद्धीने भरावे जाणते करून विखरावे नाना देसी श्रीराम. महंतांनी दुसरे नवीन महंत करावेत आणि त्यांना युक्ती व बुद्धीने शहाणे करावे. त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात पाठवावे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समास 10वा समाप्त.